आता आमच्या लक्ष्मी माताचा आज भंडाराच्या कार्यक्रम निमित्त आमच्या महिला मंडळीने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे। पाहू शकता सगळ्या महिलांनी झाडं आणलेले आहे आणि झाड पूर्ण एरियामध्ये लावत आहे आणि पूर्ण गावात स्वच्छता करत आहे। महिला मंडळांचं खूप सहकार्य आहे आमच्या गावामध्ये सामुदायिक कामासाठी व दरवर्षी ते भंडारे करता आणि भंडाऱ्याची जागा पाहू शकता तुम्ही किती छान केलेली आहे। पहिले इथे जागाला बसायला जागा नव्हती, सभा मंडप व मंदिर लोकवर्गणीतून बनवलेलं आहे आणि दरवर्षी भंडारा आता आज भंडाराचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे। त्या निमित्ताने त्यांनी झाडं आणून पूर्ण एरियामध्ये ते झाड लावत आहे। खूप छान काम करत आहे महिला मंडळ। लक्ष्मी माता की, कालिका माता की, हवरे का ठोकन तुम्हारे सब जय माता जी, जय जय। पाहू शकता आमच्या महिला मंडळ किती जोशनं देवीचे नाव घेत आहे आणि भंडाराचा कार्यक्रम करत आहे। खूप छान काम आहे महिला मंडळाचं, दरवर्षी कार्यक्रम करता आणि आमचे त्यांचे भक्तजन बी आहे, पण ते आता स्वयंपाक वगैरे करत आहे। खूप आहे त्यांचे सहकार्य, कारण की माणूस असले तर महिला मंडळ बी काम करू शकता, त्यामुळे महिलांचं आणि पुरुषांचं सगळ्यांचं सहकार्य आहे। आमचं टँकर फसलं होतं तर आमचे पुरुष मंडळींनी टँकर काढून आणलेलं आहे आणि आता पाण्याची व्यवस्था केलेली आहे। खूप छान वातावरण आहे, निसर्ग वातावरण पाहू शकता किती छान आहे। महिला मंडळ झाड लावण्यासाठी त्यांनी खूप सहकार्य आहे। मंदिरला त्यांनी पूर्ण मदत केलेली आहे। मंदिर दरवर्षी भंडारे करताना आज त्यांनी वृक्षारोपणचं काम हाती घेतलेलं आहे। पाहू शकता पूर्ण याच्यामध्ये ते आता वृक्षारोपण करत आहे। सगळ्या महिला मंडळाचं चांगलं सहकार्य आहे। ओके, दुसरं झाड कुले का नाव काही पाहू शकता लगातार। पाहू शकता आमचे गावातले सरपंच शोभाताई यांच्या हातानं पण एक झाड वृक्षारोपण चालू झालेलं आहे। आमचे महिला मंडळ पण पूर्ण झाडं लावत आहे। भाऊ पूर्ण ग्राउंडमध्ये राबीन भाऊ, म्हातारी आई सगळ्यांनी आलेला आहे। वरती टेकडीवर निसर्ग वातावरण पाहू शकता खूप छान आहे। आमचे राबीन भाऊ आम्ही आता झाड लावत आहे। जवळपास इथे 100-1 झाड आम्ही लावलेले आहे। महिला मंडळींनी त्यांनी चांगले सहकार्य करून चांगले झाड लावलेले आहे आणि झाडाची खूप आवड आहे आम्हाला। झाड लावल्यामुळे आमच्या गावात रोज पाणी पडत आहे, भंडारे वगैरे रोज होत आहे, त्यामुळे आमच्या गावात पाण्याची कमी नाही। इतर गावाला पाणी करत आहे, लोक परेशान आहे, पण झाड काय देतो, झाड ऑक्सिजन देतो, झाड खूप काही फायदा देतो शेतकऱ्यांना। मित्रांनो पाहू शकता आमच्या गावात किती झाडं आहे। बसा जेवण चालू झालेलं आहे। पाहू शकता आमच्या महिला आपले लहान बाळ शाळेतून आता आलेले आहे, त्यांना आमचे सरपंच राबीन भाऊ व इतर आमचे कार्यकर्ते आता वाढत आहे। पाहू शकता जेवणाचं पहिली पंगत उठून आता दुसरी पंगत चालू झालेली आहे। जागा कमी असल्यामुळे आता जसे आले तसे पंगत वाढणं चालू आहे आणि बसवणं चालू आहे। बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आता छोट्याशा रूममध्ये आम्ही हे जेवणची व्यवस्था केलेली आहे। पाहू शकता बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आता सगळे मंदिरमध्ये आलेले आहे। पाहू शकता कालिका मंदिर समोर, लक्ष्मी माता मंदिर समोर आमचे महिला मंडळी झाड लावले आणि राबीन भाऊ कोटवळे आणि जमील शाह आम्ही आता जवळपास 100-1 झाड इथे लावलेले आहे आणि पूर्ण गावात झाड लावायची आता मोहीम हाती घेतलेली आहे महिला मंडळींनी। पाहू शकता पूर्ण झाड व्यवस्थित लागलेलं आहे। निसर्ग वातावरण पहा किती छान आहे। इथे आता भंडाराचा कार्यक्रम चालू आहे। पाहू शकता पूर्ण याच्यामध्ये आता झाड लावणे झालेलं आहे। महिला मंडळाने खूप सहकार्य केलेलं आहे। सकाळपासून भंडाऱ्याची पण तयारी करत आहे। पाहू शकता आमचे गेटपाल पण उभी आहे इथे। आमचे महिला मंडळ पूर्ण झाडं आणि हे लावत आहे। पाहू शकता आमचे गावातले लहान मुलं झाडं घेऊन आलेले आहे आणि झाड लावण्यासाठी हे सगळे मदत करत आहे। आमचे आजी आई, म्हातारी आई हे सगळे कामासाठी खूप सहकार्य करते। पाहू शकता आमचे गोदामाईनं बी एक झाड लावलेलं आहे जामुनचं, त्यांची पण आठवण राहील। दरवर्षी झाडाला येते, झाड लावायचंच नाही, यांना पाणी वगैरे देऊन वाढवायचं बी आपल्याला। नुसतं झाड लावून फायदा नाही, तर दर आठवड्याला महिन्याला उन्हाळ्यात पाणी टाकायचं। हा भांडा आणून देऊ, पाण्याची व्यवस्था करू। बिगर पन्नी की थांब बिगर पन्नी की मतलब वाहू धरू। पाहू शकता महिला मंडळाने सहकार्य चांगलं आहे। चांगले जागा एकदम डोंगरात किती छान केलेलं आहे।